हॅलो गाईस, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर गाईस, मी असे रिपोर्ट्स ऐकलेत की भाई रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा जी ओडीआय सिरीज आहे आता आपला ऑस्ट्रेलियासोबत, ती कदाचित लास्ट असू शकते असं बोलतात तर आहे. तर भाई मला तर नाही वाटत हे लोक लवकर रिटायरमेंट घेतील, कारण का 2027 वर्ल्ड कप खेळायचा भाई आपल्याला. मी पण एक स्वतः रोहित शर्माचा फॅन आहे, पण वाटतंय विराट कोहली रोहित शर्मा पाहिजे ओडीआय मध्ये. एक वर्ल्ड कप डिझर्व करतात 2027. 23चा पण आला असेल आपल्याकडे, थोडी आपलं काय बोलतात त्याला, लक फॅक्टर नाही ना आपला, तो आला असता ना भाई, ते लोक रिटायर झाले तरी काय वाटलं नसतं. बट 2027 आपल्याला जो वर्ल्ड कप आहे ते दोघं खेळले पाहिजे यार, बस बाकी काय नाही. शुभमन गिल वगैरे पण चांगले बॅट्समॅन तसं नाही, बट कसं एक दोन सिनियर प्लेअर असते ना भाई याच्यामध्ये, आपल्या टीम मध्ये प्रेशर अजून पडतं भाई समोरच्या टीम मध्ये. रोहित शर्मा माहिती तुम्हाला कसा घेतो पॉवर प्ले मध्येच. मला थोडा आवाज बसलाय गाईस, कारण का काल दहंडीमुळे जरा नाचून वगैरे ओढून वगैरे तर आवाजही झालाय, तर थोडं समजून घ्या. आणि हा गाईस, व्हिडिओला लास्ट पर्यंत बघा आणि लाईक करा. तो विराट कोहली का शॉट आहे भाई, एक नंबर शॉट. रन का नाही घेतले तुम्ही? तर मला असं वाटतं भाई दोघं रिटायरमेंट नाही घेतली पाहिजे यार लवकर. तर बघू, त्याच्या फिटनेसवर डिपेंड आहे. तर रोहित शर्मा तर प्रॅक्टिस चालू करणार आय थिंक, असं ऐकलंय मी पण. आणि विराट कोहलीचं अजून काय माहिती नाही पडलं, तो अजून कुठे हे सर्व काय अजून माहिती नाही पडलं. बघू ओडीआय सिरीज मध्ये काय होतंय. रोहित शर्माचे फॅन असेल तर गाईस प्लीज कमेंट मध्ये रोहित शर्मा हॅशटॅग किंवा रोहित शर्मा लिहिले तरी चालेल. आणि विराट कोहलीचे असेल तर गाईस विराट कोहली लिहा कमेंट मध्ये, पॅट कमिन्स. आणि हा गाईस, मराठी माणसाला सपोर्ट करा यार, तुम्ही लोक व्हिडिओ बघतात लाईक नाही करत यार, दुःख होतं खूप मला, दुःख. एक बॉल एक रन, हो हा पण मिस झाला रे. 2 बॉल 1 रन, 5 बॉल खेळायला भाई विराट कोहली 10 रन. आणि ह्या सोबत पॅट कमिन्स थोडा त्रास देतो रोहित शर्माला, म्हणजे बॉलिंग मध्ये विकेट काढतो. 3 बॉल 1 रन, थोडा डिफिकल्ट होत आहे खेळायला आपल्याला. बघा तर ह्या बॉलला काय होतंय, 2 बॉल तर खेळलोय आपण. हो वेगळा शॉट खेळायचा ट्राय केलेला, गॅप नाही भेटत आपल्याला. तर मला 5 बॉल 1 रन. रोहित शर्मा भाई थोडा प्रॉब्लेम होतोय. हो कॅच सोडली यार, फक्त 1 रन आला भाई. चौका दाखवत आहे का, फालतूगिरी आहे. 6 बॉल 1 रन, बॉल असं पाल्यामध्ये भेटत नाही ना. फुल शॉट खेळ यार, ओव्हर संपली वाटतं ना, 1 बॉल बाकी. ह्या बॉलला बघूया काय होतंय. जर 6 भेटलं तर चांगलंच आहे, किंवा बाउंड्री 1 रन भेटला तरी चांगलंच आहे. शॉट आहे यार, याला बोलतात भाई पुल शॉट. रोहित शर्मा जास्त शांत नाही ठेवू शकत भाई तुम्ही लोक. आणि ऑस्ट्रेलिया आणि रोहित शर्मा तर भाई चांगलंच रिलेशनशिप माहिती भाई तुम्हाला कसं आहे. 7 बॉल 7. आणि विराट कोहलीचा पण ऑस्ट्रेलिया समोर काय खेळतो, कॅच आउट झाला यार. कॅच आउट झाला यार, स्टॉकनी घेतला. आणि 7 बॉल 7 रन, पॅट कमिन्स. ह्या बॉलला बघा रोहित शर्मा काय करतोय. हो फील्ड आहे यार. रोहित शर्माने तर हे पण चालू केली भाई जिम, परत थोडा बाहेर होता फिरत वगैरे, तर भाई आलाय. तर प्रॅक्टिस कधी चालू करतात काय माहित हे दोघं. यार बघायचं यार वनडेला ह्या लोकांना. टेस्ट मध्ये पण रिटायरमेंट घेतली ना त्या लोकांनी, फालतूगिरी केली यार, अचानक मध्ये घेतली ना. वनडेला नाही घेतली पाहिजे यार लवकर. टेन्शन काय माहिती गाईस, कारण का आता ऑस्ट्रेलिया सोबत सिरीज आहे ना, ऑस्ट्रेलिया सोबत बांगलादेश सोबत आहे कोणासोबत तरी. तर कसं माहिती काय, तर त्या लोकांचं मन कधी चेंज होतं भाई.
त्यांच्या मनात आलं ते कधी पण रिटायरमेंट घेतील. फक्त लास्ट सिरीज नको असू दे यार, नाहीतर बाई दुःख होईल खूप. 3 बॉल डॉट झाले त्या. अच्छा मगासारखी तो वर टाकतो बाई, लास्टच्या बॉलला मी 6 मारलेला मगाशी पण. हा 4 बॉल डॉट झालेत. शॉट यार मस्त, क्लासिक शॉट केला गॅप मध्ये बाउंड्रीला. बारा बॉल 11 रन रोहित शर्मा. आणि ओ भाई साहब एक नंबर शॉट आहे भाई, एक नंबर. 6 रन काढले ना ह्या ओव्हरला भाई. 4 बॉल डॉट करून काय फायदा आहे तुझा. अरे आउट झाला. रन घेत माझ्याकडनं चुकी झाली यार. मी तेच म्हणते दुसरा रन कसा घेतला भाई, मी बटन प्रेस करून ठेवलेलं. सॉरी गाईस. व्हिडिओला लास्ट परत बघायला लाईक करा तुम्ही लोक.